आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र नरसोबाची वाडी। तर लास्ट इयरला मी ज्यावेळी नरसोबाच्या वाडीचा व्हिडिओ अपलोड केला होता तर आपला चॅनल मॉनिटाईज होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओचे व्ह्यूज तुम्ही बघितले तर 75,000च्या वरती होते आणि नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलवरती लास्ट इयरला दत्त महाराजांचे बरेच व्हिडिओज जे आहेत तर ते पाहायला मिळतील आणि त्यामधलाच एक व्हिडिओ होता नरसोबाची वाडी, ज्याच्यामुळे आपलं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे। आणि आज इथे येण्याची दोन कारणं आहेत। सगळ्यात पहिलं कारण जे मी तुम्हाला सांगितलं की चॅनल या कारणामुळे मॉनिटाईज झालं, त्यामुळे आम्ही नमस्कार करण्यासाठी इथे आलेलो आहेत। आणि दुसरं कारण म्हणजे आपण एक नुकताच नवीन व्यवसाय चालू करतोय, तर तो काय असणार आहे तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये लवकरच सांगेन। आणि त्याच्या शुभारंभासाठी त्याचा एक प्रोडक्ट जो आहे तर तो मी इथे घेऊन आले होते। आणि जी सुरुवात असते एका चांगल्या कामाची तर ती इथूनच म्हणजे नरसोबाच्या वाडीपासून करायची असं आम्ही ठरवलं होतं, कारण इथूनच यूट्यूबची जी जर्नी आहे आपली तर ती चालू झाली होती आणि नक्कीच ही जर्नी खूप मोठी झालेली आहे दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आणि अजून मोठी व्हावी ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे। आणि त्यासाठी नवीन व्यवसायाचे शुभारंभ करताना सगळ्यात पहिला इथे नरसोबाच्या वाडीला येऊन दर्शन घ्यायचं असा आम्ही बेत केला आणि त्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। तर काही क्लिप्स इथल्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि कारण इथे मंदिर परिसरामध्ये व्हिडिओ शूटिंगला मनाई आहे, त्यातून मी तुम्हाला काही क्लिप्स इथल्या शेअर करते। नरसोबाच्या वाडीचं तुम्हाला दर्शन करवण्याचा मी प्रयत्न करते। काय पाहिजे? काय पाहिजे? एक नवीन व्यवसाय, एक नवीन प्रोडक्ट मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला थोडीफार आयडिया जी आहे तर ती आली असेल। आणि हा जो प्रोडक्ट आहे तर तो मी घेऊन माझी अशी इच्छा होती की तो सगळ्यात पहिला दत्त महाराजांच्या पायाशी ठेवावा आणि तिथपासून पुढे आपल्या ज्या काही व्यवसायाची सुरुवात आहे तर ती करावी। तर इथे मंदिर परिसरामध्ये मोबाईल शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी जास्त पुढचं तुम्हाला नाही दाखवत, पण मी ओव्हरऑल माझी जी काही जर्नी होती नरसोबाच्या वाडीची तर ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न केला। मी गिरिजाला घेऊन गेले होते दर्शन घेण्यासाठी। गिरिजा नक्कीच माझा लकी चॅम्प आहे आणि जो प्रोडक्ट आहे जो आपला व्यवसाय चालू करणार आहोत त्याचा तर तो मी तिथे ठेवला आणि त्याच्या चांगल्या सक्सेससाठी मी देवाकडे प्रार्थना केली, कारण नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल खूप चांगल्या पद्धतीने मॉनिटाईज झालं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ग्रो झालं आहे आणि त्याच पद्धतीने आपला हा जो व्यवसाय आहे तर तो सुद्धा ग्रो होऊ देत आणि वाढू देत, तर यासाठी मी देवाकडे प्रार्थना केली। क्या म्हणूया? काय रे? अरे काय नाही आहे तिच्याकडं? काय नाही, बिस्किट आहेत बघ, त्याच्यात दे 2 बिस्किट। दे त्याला तिकडे तिकडे ते टाक की टाक साईडला दे, साईडला दे। काय दुसरंच खाल्लं बाई त्यानं, पेढा खायला वाटतं, ते पेढा खाते। दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना आपण ओळखतो अशा नृसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे। साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी 3 त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो। नदी तीरामुळे परिसराला लाभलेली समृद्धता, वातावरणातील भक्तिभाव, गुरुचरित्रातील उल्लेख असणारा पैल तीरावरील अमरेश्वर, कृष्णाचे विस्तीर्ण पात्र अशामुळे या परिसराला दत्तभक्तीचा रम्य तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। नदीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो मुख्य दर्शनासाठी आणि आम्ही गेलो होतो शनिवारी, त्यामुळे इथे छान अशी मारुतीची पूजा मांडली होती। मंदिरात प्रवेश करतानाच तुम्हाला सगळ्यात पहिला जे आहे तर ते हनुमानाचं म्हणजेच मारुतीचं मंदिर बघायला मिळेल।
या मारुती मंदिरच्या मागच्या बाजूला श्री रामचंद्र योगी स्वामी महाराजांची जिवंत समाधी आपल्याला बघायला मिळते. पावसाळा चालू झाला असल्यामुळे बरेच दिवस आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो आणि खास करून देवदर्शनासाठी, आणि बऱ्याच दिवसांनी असा बेट ठरला, त्यामुळे गिरिजाला अशा ठिकाणी गेल्यावरती मस्त वाटतंय फिरायला. आणि ती डॅडींना उचलून घ्या म्हणते. ऑलरेडी डॅडींनी राशीला घेतलंय, पण तरी पण ती डॅडींना उचलून घ्यायला म्हणते. इथे थोडासा आवाज होता त्यामुळे मी नॉईज जो आहे तर तो व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. वरती समोर गेल्यानंतर तुम्हाला सगळे मार्ग दिसतील, भक्त निवास कुठं आहे, मुख्य मंदिर कुठं आहे, तर सगळं तिथे तुम्हाला बघायला मिळेल. दत्त महाराज, स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज यांच्या सुंदर रूपातील फोटो तुम्हाला इथे बघायला मिळतील. सोबतच ग्रंथ तुम्हाला सगळे बघायला मिळतील आणि पेढे ज्याच्यासाठी नृसिंहवाडी प्रसिद्ध आहे तर तेही मिळतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.